ही कुल्फी पाहताच लहानपणीची आठवण जागा होते. पण ही कुल्फी बनवायची कशी आणि त्याच्यासाठी त्याचे साचे कुठून आणायचे, तिला फ्रीजमध्ये ठेवायची कशी आणि ती जी टेस्ट आहे जी आपल्या लहानपणी आपल्याला मिळत होती तीच याची टेस्ट येईल का? तर तुमचे हे जे सगळे डाऊट आहे आज या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे. आज आपल्या लहानपणी मिळणारी ही जी कुल्फी आहे तीच टेस्ट अगदी तुम्हाला लहानपणी तुमच्या शाळेजवळ घेऊन जाईल, ही मला नक्की खात्री आहे. चला तर मग सुरू करूया ही आपल्या आठवणीतली दुधाची मलाई कुल्फी. त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 1/4 कप काजू, साधारणतः 50 ग्रॅम काजू आणि 50 ग्रॅम बदाम इथे आपल्याला लागणार आहे. त्याला हलकेशी आपल्याला रोस्ट करून घ्यायची आहे. आता तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर इथे काजू बदाम जे आहेत ते छान प्रकारे रोस्ट झालेले आहे. त्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच एक मिक्सर जार घ्यायचा आहे. मिक्सर जारमध्ये काजू बदाम घालून त्यामध्ये तुम्हाला हलकीशी साखर घालायची आहे. 1 टीस्पून किंवा 2 टीस्पून, इथे मी 2 टीस्पून साखर घालते जेणेकरून काजू बदाम जे आहे ते छान प्रकारे बारीक होईल. आणि इथे आपल्याला एक प्रीमिक्स तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी वाटलेले काजू बदाम, त्यामध्ये आपल्याला घालायचे 1 चमचा कस्टर्ड पावडर, सोबतच आपण त्यामध्ये घालणार आहोत अर्धा कप मिल्क पावडर. ही तुम्ही चांगल्या कंपनीची मिल्क पावडर घ्यायची आहे. हवं असेल तर तुम्ही हिच्यामध्ये काही केशरच्या काड्या किंवा विलायची पावडर टाकू शकता. प्रीमिक्स आपलं रेडी आहे. चला तर मग आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया. तर इथे मी 1 लिटर दूध घेतलं आहे, त्याला आटवायला ठेवलेलं आहे. आता दूध अर्ध होईपर्यंत तुम्हाला याला शिजून घ्यायचं आहे. आणि दूध घेताना फुल फॅट मिल्क तुम्हाला घ्यायचं आहे. पातळ दूध मुळीच घ्यायचं नाही, नाहीतर तुमच्या कुल्फीची जी टेस्ट आहे ती जी आपल्या लहानपणी मिळत होती तशी लागणार नाही. आता दूध अर्ध झाल्यानंतर तुम्हाला एक पॅन घ्यायचा आहे. त्या पॅनमध्ये तुम्हाला अर्धा कप साखर डायरेक्ट टाकायची आहे, कारण आपण साखर जी आहे ती दुधामध्ये न घालताना त्याला कॅरमलाइज करतो आहे. ज्याप्रमाणे आपण ठेल्यावरती किंवा आपल्या शाळेबाहेर खात होतो अगदी तशीच चव जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे. आता ही जी साखर आहे ती हलकीशी कॅरमलाइज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता साखर छान प्रकारे वितळलेली आहे. साखर हलकीशी वितळेपर्यंत यामध्ये सराटा तुम्ही घालू नका. डायरेक्ट आपल्याला गॅस लहान करून यामध्ये हे साखर जी आहे ही वितळलेली साखर घालायची आहे. आता ही साखर घालताना गॅसची जी पॉवर आहे ती तुम्हाला कमी ठेवायची आहे, नाहीतर दूध जे आहे हे उफाळून बाहेर येण्याची शक्यता असते. आणि याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे जर हिच्यामध्ये लम्स राहत असतील, कसं असतं हे पहा, अशा लम्स जर हिच्यामध्ये राहत असतील तर दुधाला तुम्ही 5 मिनटं छान प्रकारे उकळून घ्या. ह्या ज्या लम्स आहे ह्या सगळ्या मोकळ्या होऊन जातात. त्याला घाबरायचं काहीही कारण नाही. आता सगळ्या लम्स मोकळ्या झाल्यानंतर इथे जे दूध आहे छान प्रकारे सेट झालं आहे, तिच्यामध्ये मला घालायची आहे आपला प्रीमिक्स. तर इथे मी साधारणतः 3 चमचे मोठे चमचे प्रीमिक्स घातलेला आहे आणि याला ढवळून घेते आहे. मी याच्यामध्ये 4 मोठे चमचे प्रीमिक्स घालते आहे, पण एकासोबत न घालता, कारण त्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते, म्हणून मी थोड्या टप्प्याटप्प्याने हे जे प्रीमिक्स आहे हे ॲड केलं आहे. आता ही जी कुल्फी आहे ही कोणाकोणाला पर्सनली आवडते आणि ही कोणाकोणाच्या आठवणीत आहे हे मला तुम्ही नक्की सांगाल, कारण माझी ही स्वतः खूप फेवरेट आहे. जळगावला मी ही जी कुल्फी आहे ही शोधून एका ठिकाणी खाल्ली होती आणि भन्नाट अशी चव असते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. जर तुमच्याकडे या कुल्फीचे मोल्ड नसतील तर तुम्ही या कुल्फीला कशा प्रकारे बनवू शकता ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता हिला 5 मिनटं दुधाला उकळी आल्यानंतर तुम्हाला दुधाला थंड करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे, थंड करण्यासाठी तुम्हाला कंटिन्यू याला स्टर करायची गरज आहे. आता ही जर प्रोसेस क्विक करायची असेल तर तुम्ही असं कढईखाली एखादं परात घेऊन त्यात पाणी घेऊन हे जे दूध आहे हे थंड करू शकता. आता इथे मी हे मोल्ड घेतलेले आहे, हे तुम्हाला याची लिंक मी तुम्हाला देणार आहे. हे याच्यामध्ये ही जी कुल्फी आहे ती छान प्रकारे सेट होते आणि मला याच फीलवाली कुल्फी हवी होती, म्हणून मी स्पेशली हे जे मोल्ड आहे हे मागवून घेतलेले आहे. आणि दरवर्षी न चुकता मी ही कुल्फी 3-4 वेळा तरी उन्हाळ्यामध्ये बनवतच असते. माझ्या घरी सर्वांची फेवरेट आहे आणि ही जी कुल्फी आहे छान प्रकारे टेस्ट तुम्हाला लहानपणी घेऊन जाईल. आता अशा प्रकारे हे जे कुल्फीचे मोल्ड आहे हे तुम्हाला काय करायचे, एका ग्लासामध्ये किंवा एखाद्या उभ्या भांड्यामध्ये तुम्हाला सेट करायचे आहे आणि असेच्या असे तुम्हाला काय करायचे आहे, तुम्हाला फ्रीझरमध्ये ठेवायचे आहे. आता कुल्फीच्या ज्या स्टिक्स आहेत त्या स्टिक यामध्ये तुम्हाला मिळतात 8 इंचाच्या 10 इंचाच्या. कोणत्याही केक शॉपमध्ये या तुमच्या जिथे लोकल मार्केटमध्ये आईस्क्रीमचा केकचा सामान मिळतो तिथे तुम्हाला मिळेल. आता जर तुमच्याकडे मोल्ड नाही आहे तर असा आपला 1 कप केक घ्यायचा आहे तुम्हाला कागदाचा. त्याला अशा प्रकारे फिल करून त्यावर
हे ॲल्युमिनियम फॉईल लावून तिच्यामध्ये 4 स्टिक तुम्हाला 4 कॉर्नरवर टाकायच्या आहेत आणि ही जी कुल्फी आहे ही खूप छान सेट होते. तर असा जुगाड करून सुद्धा तुम्ही या कुल्फ्या बनवू शकता. आता कुल्फी ही छान 8 ते 10 तास सेट केल्यानंतर मस्तपैकी कडक झाली आहे. त्याला पाणी लावून आपल्याला काय करायचं आहे ती रिमूव्ह करून घ्यायची आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या आठवणीमध्ये ही कुल्फी जर असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा आणि तुम्ही ही कुल्फी नक्की ट्राय करा आणि तुमची जी फोटो आहे ते माझ्यासोबत शेअर करा.